इन्स्टंटमध्ये मी बनवली होती कारल्याची ही वेगळी अशी भाजी, जी मला तुमच्याशी शेअर करायची होती. म्हटलं आठवडा संपायच्या आधी तुमच्याशी शेअर करणं तो बनता यार. तर ही कारल्याची आगळीवेगळी भाजी चला आपण जास्त वेळ न घेता बघूया कशी बनवायची. सो यासाठी मी कारले घेतले, स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर त्याच्या गोल गोल चकत्या करून घेतल्या पातळ अशा. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर पुन्हा यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालून झाकून ठेवलं 15 ते 20 मिनटासाठी. याला पाणी सुटलं, त्यानंतर हे चांगलं पिळून घेतलं आणि मग तेलामध्ये या चकत्या मी क्रिस्पी होईपर्यंत येलोइश अशा तळून घेतल्या. त्यानंतर त्याच तेलामध्ये मी शेंगदाणे, सोबतच कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण जे आहे ते लाल छान क्रिस्पी असं भाजून म्हणजेच तळून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्येच कारळं आणि जिरे हे पण मी भाजून घेतलं. त्यानंतर मला हे सगळं वाटण मिक्सरमधून काढायचं होतं. मी ते वाटण मिक्सरमध्ये ॲड केलं आणि त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये त्यावेळेस मीठ, लाल मिरची आणि थोडासा गरम मसाला हे घालून बारीक करून घेतलं आणि त्यानंतर वरतून लिंबू पिळलं आणि अशी आपली इन्स्टंट अशी कारल्याची आगळीवेगळी चटणी म्हणा किंवा भाजी म्हणा रेडी होते. सो तुम्ही अशी भाजी ट्राय करा आणि मला सांगा की कशी होती आहे. आणि माझे वेगवेगळे व्हिडिओ बघायला विसरू नका आणि चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खूप सारे छान छान खा, हेल्दी राहा, काळजी घ्या, आनंदी राहा आणि मेन्स माझे व्हिडिओ बघत राहा. बाय, टेक केअर.